आजकाल लोकांना सोडा पिणं खूप आवडतं। बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणं पसंत करतात। सोडा प्यायल्याने त्यांची गॅसची समस्या दूर होते असे सगळ्यांनाच वाटते। सोड्याची लोकप्रियता पाहता बरेच लोक आहारासोबतही सोडा पितात, कारण त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे। परंतु कदाचित आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे। रोज सोडा प्यायल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याप्रमाणेच अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं। अशा परिस्थितीत तुम्ही रोज सोडा पित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। जास्त सोडा प्यायल्याने शरीरावर काय घातक परिणाम होतात हे जाणून घेऊया। सोड्यामध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात। दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही तर त्याचा विपरीत परिणाम हृदय आणि रोगप्रतिकार शक्तीवरही होतो। एका संशोधनानुसार जास्त गोड पेय प्यायल्याने स्मरणशक्ती कमजोर होते, हिप्पोकॅम्पस सारखी समस्या उद्भवते, त्यामध्ये शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करणारा मेंदूचा भाग लहान होतो। सोड्यासारखे कृत्रिम पेय रोज पिणाऱ्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका सोडा न पिणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट असतो। जर तुम्हाला दमा असेल तर तुम्ही सोड्याचे अजिबात सेवन करू नका, कारण त्यामुळे दम्याचा त्रास आणखी वाढू शकतो। त्याचे कारण असे की सोड्याचा टिकाऊपणा वाढावा यासाठी त्यात वापरला जाणारा सोडियम बेन्झोएट हा पदार्थ दम्याचा त्रास वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे आजार वाढू शकतात। सोड्यामुळे शरीरात केवळ जळजळच होत नाही तर त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही विपरीत परिणाम होतो। त्या व्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोकाही वाढतो। अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज सोडा पितात त्यांच्या शरीरात युरिक आम्ल जास्त प्रमाणात वाढलेले असते, जे शरीराचा दाह वाढवते। जे लोक जास्त सोडा पितात त्यांचे हाडे कमकुवत होऊ लागतात, कारण सोड्यात आढळणारे फॉस्फरिक ऍसिड शरीरातून कॅल्शियम हळूहळू काढून टाकते। रोज सोडा प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो, त्यामुळे रोज सोडा पिणे टाळावे। लठ्ठपणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि दररोज सोडा प्यायल्याने कमी वेळात जास्त चरबी तयार होते। सोडा फक्त कॅलरीज वाढवतो, म्हणजे त्यात कोणतेही पौष्टिक घटक नाहीत।